स्वामी समर्थ समर्थांची कृपा तुमची लाडकी गौरी। तर आज आपण खूप दिवसानंतर परत एकदा बनवणार आहे मिक्स ब्लॉग। तर मिक्स ब्लॉग असा आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला ॲक्च्युली अर्ध शूट केल्यामुळे पहिले तर हे सांगा, एवढे दिवसांनी व्हिडिओ अपलोड करणार मिक्स ब्लॉगचं सोडा। ऐकलंच असाल तुम्ही शर्विल काय बोलला, कारण की तुम्हाला मला आज हे सांगण्यामध्ये आनंद आहे की मी एक तुम्हाला जर सांगितलं होतं मध्ये की मी एक नवीन पेज ओपन करणार आहे इंस्टावरती। तर तो पेज काय असेल हे तुम्ही गेस्ट करा आणि मला कमेंटमध्ये कळवा असं मी तुम्हाला सांगितलं होतं। तर मी आज तुम्हाला ते सांगते तो पेज काय आहे। आणि एवढा दिवस मला व्हिडिओज बनवायला भेटलं नाही, त्याचं कारण हे आहे की मी एक बिझनेस स्टार्ट केला आहे। तो बिझनेस हां तुम्ही बघू शकता, हा माझ्या बिझनेसचं नाव आहे। तर श्री गौरी कलेक्शन हे माझ्या छोट्याशा बिझनेसचं नाव आहे। हे माझं छोटंसं बिझनेस तुमच्या आशीर्वादाने मला हे मोठं करायचं आहे। आणि मला माहिती आहे जोपर्यंत मला समर्थांची साथ आणि तुमची साथ आहे तोपर्यंत सगळं काही माझं चांगलंच होणार आहे। तर कसं वाटलं तुम्हाला माझा, म्हणजे मी बिझी तर आहे पण मला असं वाटतं थोडं एवढं बिझी म्हणजे कामात बिझी असणं आणि एक छोटंसं बिझनेस स्टार्ट करणं आणि बिझनेस हे करणं हे माझी म्हणजे खूप आधीपासूनची इच्छा आहे की मला बिझनेस करायचा आहे। तर तो मी स्टार्ट केला आहे श्रावणामध्ये। तर तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला साडीज, कुर्तीज, लहान मुलांचे कपडे सगळं तुम्हाला बघायला भेटेल। आणि हे सगळं मला सगळं शोधायला आणि हे सगळं करायला थोडासा वेळ हवा होता, म्हणून मी इंस्टावरती आणि यूट्यूबवरती ब्लॉग टाकायला मला भेटत नव्हतं। आणि माझं कारण असं आहे, मी जेव्हा ब्लॉग टाकते तर ते ब्लॉग्स मी बनवते, मग मी ते टायमावरती लावते आणि ते पोस्ट होतात। कारण की मला असं जर काम असेल तर त्याच्यामध्ये मला वेळ नाही भेटत आणि तुम्हाला तर माहिती आहे माझं शेड्यूल खूप बिझी आहे। तर बिझी शेड्यूलमध्ये पण मी व्हिडिओज बनवून घेते रिकामा वेळामध्ये आणि त्या व्हिडिओज मी टायमावरती लावते, एक दिवस आड किंवा एक दिवसानंतर, मग त्या टायमावरती त्या पोस्ट होतात व्हिडिओ। तर असं सगळं माझं शेड्यूल आहे। तर आपण आज बघणार आहोत परत एकदा मिक्स ब्लॉगमध्ये शनिवार रविवारची जी मजा आहे ती तुम्हाला बघायला भेटेल। तर या मग शनिवारची मजा बघायला चला। श्री स्वामी समर्थांची कृपा तुमची लाडकी गौरी। तर आम्ही आलेलो आहोत सगळे शाळेच्या इथे आणि आता आम्ही चाललेलो आहोत नाश्ता करायला। ॲक्च्युली शनिवार आहे, उपवास आहे। ह्या सगळ्या भटकत्या आत्मा आहेत, ह्यांचा उपवास नाही, ह्यांना देवांचं काय आहे नाही, हे फक्त सुखी जीवन जगतात। आता उपवास ॲक्च्युली आम्ही शाळेच्या इथे आहोत। यांचा बेद आहे वडापाव, तो मी खाऊ शकत नाही कारण की मी वडापाव खाऊ शकत नाही, माझा उपवास। तुम्हाला तू काय खाणार आहेस? वडापाव आणि चहा। मी फक्त चहा पिऊ शकते, जर उपवासाचं काय नसेल तर। प्रियंका तू काय खाणार आहेस? मी मेदूवडा खाणार, मेदूवडा आणि चहा। हे तू काय खाणार आहेस? तू काय खाणार आहेस? चहा समोसा। ओ तू काय खाणार आहेस? पाठी कोण आहे? तू काय खाणार आहेस? आई शपथ, त्याच्या पाठी कोण आहे? पूनम तू काय खाणार आहेस? पूनम आई शपथ, सॅल्यूट, माझा पगार नाही आलाय म्हणून मी स्पॉन्सर नाही आहे। माझा पेमेंट येणार आहे 5 तारखेच्या नंतर। ह्या मुले सगळे वेळा झाले, आधी लोक मला पार्टी देणार आहे। तर मग भेटूया आपण खाताना, नाश्ता करताना। चला बाय। लालबागमध्ये राहून इथे काय फायदा नाही, जीव दे वाटीत पाणी आणि जीव दे। तू विचारते तू आहे ना, आम्ही थोडी विचारतोय। नाही तर भाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, चालू करा इकडे, पालेभाज्या म्हणून बोलली चालू करा।
हे म्हशी आहेत, म्हशी सगळ्या. प्रियंका ती दुःखी आत्मा काय झाली आहे? हॅपी आहे ना? मला असं वाटतं तू दुखली आहे. अश्विनी काय खाते? समोसा पाव. भाभी तू? समोसा पाव. समोसा पाव, वडापाव. मी खाणार आहे साबुदाणा वडा. वडापाव, समोसा पाव, साबुदाणा वडा. आता त्यांनी चालू केलेला भुकेले आत्मा. भुकेले आत्मा, ए भुकेले आत्मा. या आलेला आहे आमच्या पुण्याचा पुन्हा. चला मग खाऊया आपण आता. ए कसं वाटलं? हे नाश्ता करून तुमच्या सगळ्यांना कसं वाटलं? त्यांचं करायचं नाही करायचं नाश्ता केलेला आहे. अर्पिता आत्ता जॉईन झाली, आता तिला चहा देणार आहे. तर चला चहा पियाला. बरोबर मी सांगते तर सुट्टी घेत सुट्टी घेत नाही म्हणजे त्या ऑफिसचे सर घेऊन चालले म्हणजे ठीक आहे चल बाबा जा. पण हे आमचे भाऊजी चांगले आहेत. ए रुपाली, आमचे भाऊजी चांगले आहेत. आमचे भाऊजी चांगले आहेत. नाही नाही, त्यांच्या भाऊजीने सांगितलं. हां, त्यांच्या भाऊजीने सांगितलं 11 वाजता मुलगा बाहेर आला की गप गाडीवर बसून घरी जायचं. माझे मिस्टर करत नाही. माझ्या सगळ्या मैत्रिणींचे मिस्टर खूप छान आहेत. म्हणजे आम्ही भेटलो तर त्यांना काय प्रॉब्लेम नसतो. ते आम्ही भेटलो की त्या गाडीवरती बसलेले असतात आणि आमच्या गप्पा चालूच असतात. आणि शाळेचा दिवस आहे, शाळेत पेपर चालू आहे, तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तर होतच राहतात आणि पाहिजे काहीतरी वेगळं. तर आता ॲक्च्युली नाश्ता करून झाला आहे. आम्ही चाललेलो आहोत चहा पियायला. तर अमृत, कारण की हिच्या नवऱ्याचं नाव अमृत आहे. हां, त्याच्यामुळे हिला अमृतचं असं फार भरून आलेलं आहे अमृत. तर ती सांगते की बाई लवकर लवकर करा, माझा अमृत कामाला गेला. आता हिचा अमृत फिरायला गेला, कामाला पण नाही गेला. म्हणजे त्याला आज सुट्टी आहे. म्हणजे आज आमच्या भाऊजींना सुट्टी आहे. तर आता ही कुल्लरची चहा की अल्लरची चहा भेटल्यावरती भेटूया. चला मग. चहा कसं वाटतं? चहा बघ पडेल, एकदम सुंदर चहा. अगं बोला ना मुख्यांना. चहाचा स्वाद घेतलाय ना प्रियंका? पेपर आणले, पेपर नाश्ता केला. चलो चला मग बाय. काय केलं हे दाखव, हे दाखव ना, हे आनंद दाखव तुझं. हे दाखव ना इथं. क्या चाहिए तुझे बता. ले आटू कसं करणार? विषय झालेला आहे आणि आम्ही आता परत एकदा शाळेच्या इथे आलेलो आहोत. तर मग कसं वाटलं सांगा. करा बाय. मग तुम्ही बघू शकता आम्ही हे काढलेले छान छान असे फोटो. आणि त्याच्यानंतर मग आपण भेटूया दुसऱ्या दिवशी संडेला केलेल्या मजेला. तर कसे वाटले तुम्हाला हे फोटो हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. चला. तर ही होती माझी शनिवारची धमाल. आणि त्याच्यानंतर संडे हा माझा एक दिवस आराम करायचा असतो. पण तो मी आराम नाही केला कारण की आज माझ्या लेकाचं ट्युशन होतं. संडे होता पण त्याचं ट्युशन होतं कारण की त्याची एक्झाम चालू आहे. तर मग तो ट्युशनला जाणार होता म्हणून त्याच्यासाठी आम्हाला उठायलासुद्धा मला लवकर लागलं कारण की नाश्ता वगैरे करून गेलेला तो. तर मग असं माझं हे संडेचं शेड्यूल होतं.
आणि त्याच्यानंतरची जी तुम्ही धमाल बघाल ती संडेला मला पूजा होती आणि माझ्या मैत्रिणीच्या मुलाचा वाढदिवससुद्धा होता. तर आम्ही सगळे डान्स ग्रुपमधल्याच होते. तर तुम्ही बघू शकता ती आमची धमाल. चला मग मज्जा बघायला. ए वहिनी, तुझ्या घरी पूजा होती तर तुला आता नाव घ्यावं लागेल. सर एक नाव घे. इसका माईक येडा आहे. हे अशी लोक भेटल्यावर काय हे असं कसं होणार? माईक चेक. हे एक नाव. एकच स्वप्न. काय नाव हिचं? आता घे नाव. हे थांबे. ही नाव घेतेय. गौरी. पण त्यांचे नवरे नाही मी. आज ही पिवळा बनाना बनून आलेली आहे. चला घ्या. नाही दादा घे भाजी. बटाट्याची त्याच्यावर पुरणपोळी आणि काठीची आमटी. हे घेते. हे दादा अरे घे लवकर. नाव घे पोरी, आता लाजू नको. आता लाजू नको. गो लेका नाव घे. माझ्या तुम्ही मित्रमैत्रिणी आहात खूप गोड आणि हौशी. आग्रह केला म्हणून स्वप्नील नावाचं नाव घेते सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी. जेवल्यानंतर आम्ही लोकांनी केला थोडीशी धमाल आणि धमाल तुम्ही बघू शकता. छान अशी धमाल केलेली आहे. आणि ॲक्च्युली बड्डे होता त्या छोट्या बॉयचा. तो बॉय आपल्या मस्त मित्रांबरोबर खेळत होता आणि त्याची मम्मा पूजा पण होती म्हणून त्याची मम्मासुद्धा बिझी होती. आणि ती बिझी असताना त्याच्यानंतर ती बोलली की अरे माझी छोटी आहे, तुम्ही लोक थोडासा एन्जॉय करा. बड्डेला आलात आणि असंच बसून राहिलं तर चांगलं वाटणार नाही. तर मग आम्ही तुम्ही बघू शकता आमची ही धमाल. आम्ही फार अशी धमाल केलेली आहे आणि गाणी पण एवढी सुंदर सुंदर होती. मी तर फार मजा केलेली आहे आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींनी जाम मज्जा केलेली आहे. आणि ही मज्जा करता करता आम्ही थोडा म्हणजे जास्तच एन्जॉय केलेला आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही कसं वाटलं हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि ही जी पल्लवी आहे सॉरी ही जी हां सिमरन पन्नूनी छान असं माझ्या यूट्यूबबद्दल थोडंसं सांगितलं आहे. तर बघूया मग तिने काय सांगितलं आहे तुम्हाला. तर चला डान्स तर आमचा होतच राहणार आहे. आणि डान्स नाही, ज्या फंक्शनमध्ये गेलो आणि त्या फंक्शनमध्ये आपण डान्स नाही केला असं होतच नाही. तर ही धमाल सगळी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि पल्लवी येत आहे. पन्नूनी छान असं तुम्हाला सांगितलेलं आहे तर तेही तुम्ही ऐका. तर चला मग. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या गौरी श्री स्वामी समर्थ या चॅनल मध्ये. स्वामी आहे तुमच्या मागची. नाही मी तुमच्या पाठीशी आहे म्हणून हिला मी अर्धवट शिकलेलीला पूर्ण शिकवेन. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता तुम्ही जेवणाला आमच्याकडे थोडं जेवण आहे आज आम्ही काही तंगड्या तोडणार नाही. जेवण चालू आहे. माझा खोकला आहे त्याच्यात माझा घसा दुखतोय तरी मी बोंबलते. फक्त
आमच्यासाठी गाईज. फटाफट सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ओ